देवांमुळे आमच्या रूपाचो आणि आमच्या सारख्याचो मनशाक रोचिया आणि समुद्रातल्या मासळींचेर ओंताळवेल्या सुकण्यांचेर पोसपाचे मन जातीचेर सगळ्या रानवट जनावरांचेर आणि पृथ्वीमेर सरपटून भोवतेल्या जिवाण्यांचेर तो धणीपोन चलोय. तुमकां अधिकार दवरूचो शिकोचो हा. सगळ्यान पयलो अधिकार तुम्ही खंय दवरता? तुमच्या कुडीचेर. तुम्ही तुमच्या कुडीन खंयचीच पिडा आसक्त काय हाडूंक दिनात. जर तुम्ही 100 रुपये आपोवंक शकनात तर तुम्ही 1000 रुपया पण आपोवंक शकनात. तुमकां दुडवांचेर अधिकार दवरूचो शिकोचो पडटलो. प्रेज द लॉर्ड. देवचाराक चेपूंक शिकात. किडेस्तांक पेकोवणी दिवंक शिकात. अधिकार दवरूचो शिकात. जर तुम्ही भायर वचून आत्मे जिखोवंक शकनात तर तुमकां कितेंच कळचें ना की तुमचे थंय अधिकार कितें आसात. प्रेज द लॉर्ड म्हणत मोहिमा मोहिमा. आपले पवित्र हात उबारात आणि प्रार्थना करात. दिनवास दिता सोमिया. तुझ्या दयेपासत, तुझ्या काकलुतीपासत, तुझ्या मोगापासत दिनवास दिता. सारको कळूच ना. संसार तुझो आसा. संवसारातले सगळे देश तुझे आसात. तुझ्या दयेक शेम ना आसा. दिनवास तुझे सेवकायन आमकां हाडलाय म्हण. आणि ही सेवकाय तुवें आमच्या बरवशार दवरलाय. दिनवास दिता पवित्र आत्म्याच्या हाजीरपणा पासत. दिनवास तुझ्या बरयल्ल्या उतरा पासत. दिनवास ही वेळ तुवें आमकां दिलाय म्हण. कित्याक तर तुझ्या उतरांसून आमी शिकोचे. आमी म्हणटा बापा आमची सजमन उक्ती आसा. ह्या उतराक आनंदान, बळान आणि विश्वासान स्वीकार करूप आसत. आणि हे प्रार्थना जेजू क्रिस्ताच्या नावान मागता. आमेन. बसात. तर तुमच्या कुशीक आसात तांचे स्वागत करात. हे दीस आसात मान कामां करचे. उल्हासान म्हणत हे दीस आसात मान कामां करचे. आणि फाटले फावटी आमी हाचेर सारखे उलयल्ल्या. आमी म्हटलेले तुम्ही खंयच्या वेळान जे येतात ते तुमकां सजमोचे दर्जेचे आसा. हे दीस रडोचे, टेन्शन घेवचे आणि भिवपाचे ना आसात. हे दीस आसात व्हड कामां करची. आणि आमी एस्तेरच्या पुस्तकान वाचले. एस्तेर फकत जुदेवांका वाचोवपासत आसली आणि हांव आणि तुम्ही सगळ्या संवसाराक वाचोवपासत आसा. प्रेज द लॉर्ड. उलयत हे दीस आसात मान कामां करचे. चौथे आसा अधिकार दाखवचो अभ्यास. उत्पत्ती 1:26 उतर. उत्पत्ती 1:26 उतर. देवांमुळे आमच्या रूपाचो आणि आमच्या सारख्याचो मनशाक रोचिया आणि समुद्रातल्या मासळींचेर ओंताळवेल्या सुकण्यांचेर पोसपाचे मन जातीचेर सगळ्या रानवट जनावरांचेर आणि पृथ्वीमेर सरपटून भोवतेल्या जिवाण्यांचेर तो धणीपोन चलोय. इतात तुमकां कोणाकोणाचेर अधिकार दवरूचो आसा. पाल पळयली तर तांकां दिसता डायनासोर पळयलो. तांकां पाल डायनासोर दिसता. आणि कॉक्रोच कितें दिसता? क्रोकोडायल. बायबल कितें म्हणटा? तांचेर अधिकार दवरात. सुणी थंय कॉन्फरन्स करत आसली तर तांचो रस्तो बदलोचो. बायबल कितें म्हणटा? तांचेर अधिकार दवर. तुमकां अधिकार दवरूचो शिकोचो हा. सगळ्यान पयलो अधिकार तुमी खंय दवरता? तुमच्या कुडीचेर. तुम्ही तुमच्या कुडीन खंयचीच पिडा आसक्त काय हाडूंक दिनात. जर तुम्ही 100 रुपये आपोवंक शकनात तर तुम्ही 1000 रुपया पण आपोवंक शकनात. तुमकां दुडवांचेर अधिकार दवरूचो शिकोचो पडटलो. प्रेज द लॉर्ड. तुमकां कितें करचें आसा? अधिकारचो अभ्यास. प्रेज द लॉर्ड. हाचे पासत हांव तुमकां सांगता दुडवाक आपोवंक शिकात. देवचाराक चेपूंक शिकात. किडेस्तांक पेकोवणी दिवंक शिकात. अधिकार दवरूचो शिकात. जर तुम्ही भायर वचून पिडेस्तांक पेकोवन दिवंक शकनात तर तुमकां कितेंच कळचें ना तुमचे कडेन अधिकार कितें आसात ते. जर तुम्ही भायर वचून आत्मे जिखोवंक शकनात तर तुमकां कितेंच कळचें ना की तुमचे थंय अधिकार कितें आसात. हेच कारण आसा जायते लोक गरीब आसात, पिडेस्त आसात. त्याक तांचे अधिकार दवरूंक ना. थोडे आवय बापूय भुरग्यांक भियेतात. भुरग्यांक भियोन फट उलयतात. भुरग्यांक भियोन पळतात, चितात. माय पायजांनी भुरग्यांक जन्म दिला. पळयात कितले मान आवय बापूय. भुरग्यांचे इच्छे पासत मान बागयले. कित्याक तर ती इच्छा चुकीची हा. तांच्यांनी स्वताच्या भुरग्यांचेर अधिकार दवरूंक शिकोवंक ना आसा. तांकां खबरूच ना ह्यो वस्त कश्यो घडटात. प्रेज द लॉर्ड. तर तुमकां अधिकार दवरूचो अभ्यास करचो हा. बरोबर. प्रेज द लॉर्ड.
तर कितले जाले 4. 5वें आसा एक खरे काळीज दवरपाचो अभ्यास करात. प्रेज द लॉर्ड. म्हणण्यो 4:23. तुझ्या काळजाची काळजी घे, कारण तातल्या जिविताची झर फुटता. तुमका मनाची काळजी घेवची आसा, तुमच्या काळजाची काळजी घेवची आसा. ताचो अभ्यास करात. कसलेच वाईट पण तुमच्या भितर हाडूंक दिवू नकात. सगळ्यान पहिली काळजाची काळजी घे, कारण तातल्या जिविताची झर फुटता. जर कोणाच्या घरात आग पेटल्या तर तो स्वताक वाचयतलो व सोनेक वाचयतलो? कित्याक तर जिवीत आसा तर सगळे आसा. तर तुम्ही समजलेत ना? सगळ्यान पहिले काळजाची काळजी घे. जायत्यांका कितें सगळ्यांचे सगळे ऐकतात आणि आपल्या मनान कचरो भरला, मनान भय भरला. ते म्हणटा अशें कितें घडता? कित्याक ऐकतात तुम्ही? तुमच्या काळजाची काळजी घ्यात. हॅलो, म्हणा तुमचे जिवीत तुमच्या मनाप्रमाणे बरे आसा ना? जर तुमच्या जिवितान सतत त्रास आसात तर तुमचे मन चेक करात. अशें न्हय मू मन म्हेळे जाला, तातून भय संशय भरूंक ना आसा मू, कडूपणा भरूंक ना आसा मू. थोडे लोक दुसऱ्यांचे यश पळोवन दुखीत असतात. आणि जसे कोणाक यश मेळले, अरे कितें तरी वायट करून यश मेळला. कितें आसा हे? त्या लोकांक दुसऱ्यांचे यश पळोवन चडपणा येता. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्याचे भुरगे बरे आसा, हे आसा तो तसो. कित्याक हे? मनाची काळजी घे. चिद्यात आमचे मन बऱ्या वस्तूंचेर दवरूचे आसा. प्रेज द लॉर्ड. वायट वस्तूंक आमच्या मनान हाडूंक दिवचे ना. जर आमी आमच्या मनाची काळजी घेवंक नसत्या तर देवान आमकां आमच्या मनाची काळजी घेवंक सांगली नसती. तर म्हणू नका देवचारान म्हजे मन भटकयले. देवान म्हटलेले काळजी घेयात. देवान म्हटलेले ना काळजी घेयात. जर तुम्ही काळजी घेऊ शकले नसत्यात तर देवान कित्याक सांगले असते काळजी घेयात? निमित्ता सांगू नका देवचारान माझे मन भटकोन हेले, देवचारान म्हजे हांवें वायट काम केले. वॉट? तुमकां तुमच्या मनाची काळजी घेवची आसा आणि तुम्ही तुमच्या मनाची काळजी घेवचे योग्य आसात. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही योग्य नसलेल्यात तर देवान तुमकां काळजी घेवंकूच सांगली नसती. प्रेज द लॉर्ड. म्हणत हांव म्हज्या मनाची काळजी घेवंक शकता. उल्हासान म्हणत ना बरी वस्त सांगता. थोडे लोक अशी वस्त ऐकून दुखी जातात. यारशी देवचाराक दोष देऊन वस्त आमच्याच माथ्यार पडटा. तांकां वायट दिसता. प्रेज द लॉर्ड. म्हणत आपल्या मनाची काळजी घेयात. आपल्या मनाची काळजी घेयात. अभ्यास कितें करात? अभ्यास. वस्तूंचा अभ्यास करचो पडता, नाजाल्यार काळजी घेवंक येवची ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुम्ही एका भुरग्याचेर पेन घेवन मारल्यात, तो ताका थांबवू शकना. कित्याक तर ताका अजून काळजी घेवंक येयना. तुमच्यार उडोवन मारले तर तुम्ही कितें करतले? कित्याक तर तुमकां काळजी घेवचो कितें जाला? अभ्यास. तर तुमच्या मनाची काळजी घेया. तुमच्या मनान घालू नका सगळें म्हारग जाला, अरे दूध म्हारग जाला अशें म्हणू नाका. तुमच्या मनान कितें वचत आहा? भय. तुमच्या मनान भय वचत आहा. अरे म्हजो भुरगो इंजिनियरिंग करीत आसा, ताची फीस भरूंक दुडू खंय थावन येतले. कित्याक तुमी हे उलयतात? आपल्या मनाची काळजी तरी घेयात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ऐकतात तुम्ही? म्हणत आपल्या मनाची काळजी घेयात. पुढचे आसा बऱ्या संगतेचो अभ्यास करात. बऱ्या संगतीचो अभ्यास करात. स्तोत्र 1:20 पहिले उतर. जो मनीस नश्ट्यांची बूद घेऊन चलाना व पातक्यांच्या मार्गार भोवना आणि अधर्मी मनशाच्या सांगात बसना, तो खरोच भागी. कितल्या लोकांक ह्या उतराची गरज आसा. कित्याक तर जायते लोक अरे चुकीचे असले तर कितें जालें, आता उठोचे बसोचे लागता. कोणे सांगले तुमकां? कोणे सांगले तुमकां? बायबल म्हणटा जो मनीस नश्ट्यांची बूद घेऊन चलाना व पातक्यांच्या मार्गार भोवना आणि अधर्मी मनशाच्या सांगात बसना, तो खरेच भागी. हांव तर त्या सवयरान सांगाता पण उलोवचो ना जे वायटाचे उलयतात. म्हाका म्हजी बेसांव थांबोवची ना आसात. म्हाका म्हज्या बेसांवाचेर पडदो घालचो ना आसा. कित्याक तर तो म्हजो सोयरो आसा. कित्याक तर तो म्हजो शेजारी आसा. कित्याक तर बायबल म्हाका सांगता अधर्मी मनशाच्या सांगाता बसना तो खरेच भागी. प्रेज द लॉर्ड. जो मनीस नश्ट्यांची बूद घेऊन चलना व पातक्यांच्या मार्गार भोवना, तर तुमकां अभ्यास करचो पडटलो. तुम्ही कोणा सांगाता उठतात बसतात आणि ह्या उतरांसूनय तुमकां मनाक समाधान ना मेवना. तुमकां फुडचे दाखयता तुमच्या मनाक समाधान मेवतले. पहिली कोरिंथीकांची 15:33. फसो नाकात. खोट्या सांगाताक घेवन भोवशी तुझेच बरेच जिवीत पाड करशी. प्रेज द लॉर्ड. म्हणत फसो नाकात. थोडे लोक कितले फसतात.
अरे ना ना हे न्हय अशें न्हू हेच खरें आसा. अरे म्हणटात ना ना अशें न्हू तें न्हय अशें. हांव म्हणटा फसो नाकात. हे व्हडलें सत आसा. फसो नाकात. खोटी संगत बरे जिवीत पाड करता. ते तुम्ही म्हणटात ना चंदन विश्व व्याप नाही निपट रे भुजंग. एका फळावाल्याक वचून विचारात पल पिड्यार जाला. एक पोल्यार मारी तर तूच पिड्यार जाशी. तूं आयकतलो हे? हांव सांगता तें आयकतलो? कितें आयकतलो? सांगता तें ना. एक एप्पल कितें करतले? एक नुस्तें अख्खे तळे कितें करता? पिड्यार. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही खोट्या संगात्यान घेऊन भोंवू शकनात. पण तुमचो इश्ट हा म्हणून जाणा तुमचो इश्ट सिगरेट मोडता, सोरो पियेता, ड्रग्स घेता, 4 गर्लफ्रेंड 4 बॉयफ्रेंड, फरक पडना ना. मी ताचे सांगता उठतात बसतात नाचतात. फसो नाकात. म्हणत फसो नाकात. फसो नाकात. खोटी संगत बरे जिवीत पाड करता. हाचो अर्थ ह्यो न्हय आमी तांचो मोग ना करचाव, तांचे पासून प्रार्थना ना करचाव. संगत धरू नाकात हे बायबल म्हणटा. संगत वेगळी आसा, मोग वेगळो आसा, प्रार्थना वेगळे आसा. संगतीचो अर्थ कितें आसा? उठतात बसतात ठाटू टुटू करतात हे चुकीचे आसा. तो न करचो. जर हांव कोणा सांगता वयता आनी कोणे वायट उलोवप सुरू केले हांव म्हणटा म्हाका काम उगडास येयलें हांव चल्लो. थोडोच ताच्या घरा पर्यंत वयतलो. अशें आसा हे तशें आसा. म्हाका जाणा कोणाक सोडचें आसा. कित्याक तर बायबल म्हणटा फसो नाकात. म्हणत फसो नाकात. म्हणत फसो नाकात. फसो नाकात. कितल्यानी चाव पियल्या? सारके? तातूंत मूस पडलो तर? पियेतल्यात वो ना पियोच्यात. तर तुम्ही वायट उलोवप कित्याक आयकतात? आता सगळ्यांक झटको लागलो. जर जेवणान एक केस आयलो तुम्ही कितें करतात? पाल वयरसून गेली एक, फकत एक देवली. कितें करतल्यात तुम्ही? हातोल्यात वो ना खावच्यात. हा तो सांगता फसो नाकात. वायट संगत बरे जिवीत पाड करता. न्हय आयकोया कितें म्हणटा. चाव पियेतल्यात मूस पडलेली तुम्ही. तर कित्याक तुमचे जिवीत पाड करतात? बायबल म्हणटा फसो नाकात. हे कशें उतर आसा खबर ना कितले लोक हातून फसल्यात. आनी हांगासर बरयला फसो नाकात. पूण आनी एक उतर दाखयता हांव तुमकां. बऱ्या भाशेन बरयला. टिपिटी बरें बरयला. सो स्टॉप फुलिंग युअर सेल्फ. स्वताक मुर्खा भाशेन करूं नाकात. स्वताक मूर्ख करचे सोडात. इविल कंपॅनियन विल करप्ट गुड मॉरल्स अँड कॅरेक्टर. वायट दोष बऱ्या चरिताक पिड्यार करतले. फसो नाकात. स्वताक मूर्ख करूं नाकात. म्हणटात दर दोष गरजेचो आसा. दर दोष गरजेचो आसा. मी दर एक सांगता उठो बसो शकनात. प्रेज द लॉर्ड. हांव तुमकां सांगता म्हजो कोण इश्ट ना. हाचो अर्थ न्हय हांव इश्ट दवरूचो ना. पूण हांव तांचेच सांगाता उलयतलो जो म्हाका पिड्यार करचो ना. हांव अशें खंयच्याच मनशाक सांगचो ना. समजा हांव एक प्रोजेक्ट करता. आमी 1.5 अरब रॅपसोडे वाडटा. कितल्यांक खबर आसा? 1.5 अरब. हांव थोडेच कोणाक वचून सांगतलो अरे ना वाटू शकना. हांव तांच्या सांगाता उलोवचोच ना. ब्लॉक करता. तांचे सांगाता उलयतलो जे म्हाज्या वांगडा जोडोन काम करतले. प्रेज द लॉर्ड. नाजाल्यार ते म्हाज्या परवशाक देंवयतले. हालेलुया. बायबल कितें म्हणटा? फसो नाकात. म्हणत फसो नाकात. फसो नाकात. प्रेज द लॉर्ड. कित्याक तर बायबल कितें म्हणटा? फसो नाकात. फसो नाकात. मूस पडलेली चाव पियो नाकात. म्हणो नाकात थोडेच आसले. हांव म्हणटा म्हाका दियेत चाव. 2 मूस घालता पियात ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फसो नाकात. म्हणत फसो नाकात. प्रेज द लॉर्ड. तुमच्या कानान म्हेळे उतर येवंक दिवं नाकात. प्रेज द लॉर्ड. आनी चुकोनय तुमकां आयकुचें पडलें तर घरा वचोन न्हायात. कितें करात? कान न्हय उतरान. प्रेज द लॉर्ड. म्हणटात न्हांवचें आसा. न्हांवन कितें जाता? मनाक न्हावोवचें. मनाक सजमलें तुमकां चड गरजेचें आसा. प्रेज द लॉर्ड. तर कोणें येवन म्हाका सांगलें ह्या मनशान चोरी केली, ताणें हें केलें, ताणें हें केलें. हांव म्हणटा तुवें पळयलंय? हांवें पळोवंक ना. कोणें पळयलें? कोणें ना. तुका कशें कळलें चोरी? तर हांव आयकतलो पूण म्हाजें हांव मन थंय लायतलो. हालेलुया. कितले लोक आसात कितें? म्हणत फसो नाकात. फसो नाकात. म्हणत खोटी संगत बरें जिवीत पाड करता.
प्रेज द लॉर्ड. तर हे चड गरजेचे आसा, सगळेच इम्पॉर्टंट आसा. आणि 7वें आसा, भेटवणी देवचो अभ्यास करात. प्रेज द लॉर्ड. लूक 6:38 उतर. दियात म्हणत, दियात म्हणजे कितें करात? अभ्यास करात. हांवें तुमकां सांगला, पयले पावट देवान म्हाका सांगले 2000 रुपया दी. हांवें 2000 रुपया दिले. नेक्स्ट संडे म्हजे कडेन 1500 आसले. हांवें म्हटलें सोमया कितें करूं? दी, शर्ट दी आनी जोडून दी. नेक्स्ट संडे 1000 आसले. आतां कितें करूं? म्हटल्यार शूज घे. नेक्स्ट संडे 500 आसले. हांवें म्हटलें सोमया आतां कितें करूं? आनी ताच्या उपरांत म्हजे थाय दर वेळार 2000 रुपया आसले. पूण तो अभ्यासाचो वेळ आसलो. तो अभ्यासाचो वेळ आसलो. जे लोक दितात तांकां विचारात, तांणी अभ्यास केला. अशेंच दिवंक शकले नात ते. तांच्यांनी अभ्यास केलो ना हांव दितलो, हांव दितलो. कित्याक तर तांकां फुडें वचचें. तांकां जाणा, दियात आनी तुमकांय दितलो. प्रेज द लॉर्ड. जायत्यांका खबर ना हे. जायते लोक म्हणटात घेयात. घेतले उपरांत कितें करतल्यात? घेतल्या उपरांत कितें करतल्यात? हालेलुया. न्हू, थोडे लोक चर्च भितर येतात, चेडो पळोवंक, चेडवाक चेडो पळोवंक. म्हणटा हाचे पासून येयलेत चर्च भितर. अरे आपल्या चेड्याक चेडवाक सेव काय करूंक शिकात ना. म्हाका खबर नाही कितें घेतात. हांव म्हटलं चर्च भितर येवचें, सारकें कारण शिकात. प्रेज द लॉर्ड. तुमचें थंय सारकें कारण ना आसा, पण थंय सदांच कितें चुकीचें कारण. चर्च भितर कितें घेतले? घेवपाचो. चर्च भितर कितें घेवंक जाय? दिवपाचो. प्रेज द लॉर्ड. म्हणत दियात, दियात तर तुमकांय दितलो. म्हणत दियात तर पास्टराक दितले. अशेंच बरयला. कितें बरयला? दियात आनी कोणाक दितलो? बेमान करची शक्यता आहा कितें हितून? कोण तुमची कितें चोरी करतलो? म्हणटात आमी दिले आनी कोणे दुसऱ्यानूच घेतले. हांव म्हणटा हें जावचें ना आसा. आनी कोणाक दितलो? तुमकां. देव तुमचे घेवन दुसऱ्याक दिवचो ना आसा. जावं त्या मनशान खाल्ले हाचो कांयच फरक पडचो ना. तुमी कोणाक दिले? देवाक. आनी देव कोणाक दितलो? तुमकां. सिंपल. जायत्या लोकांनी केलीच दिवंक ना. हाचे पासून तांकां कोणीच कांयच दिना. प्रेज द लॉर्ड. तांचें मन फकत कितें म्हणटा? घेयात, घेयात आनी घेयात. उल्यात म्हजें मन आसा दियात, दियात, दियात. बरोबर? दियात. आनी जेन्ना तुमी अशें करतल्यात तर देव तुमकां सोदूंक आरंभ करतलो. आज थंय म्हजे थंय अशें करता, जेन्ना म्हजे थंय व्हडलो प्रोजेक्ट आसता, जेन्ना हांव म्हज्या चर्च भितर म्हणजे हांव जेन्ना मेंबर आसलो, खंयचोय प्रोजेक्ट चर्च भितर आसा आसलो, देव म्हणत सगळे दुडू तूच दी. ओके. तर दिवन दिवन हांव हांगा पर्यंत पावलो. म्हजी ती काणी ना आसा. जेन्ना हांव चर्च भितर आयलो, हांव रिणान आसलो. हांव रिणान नासलो. हांव रिणान येवंक ना. देवान म्हजें रीण उतरूंक ना. तांचे उतरलात ताका दिनवास. हांव जो आसा जो दिवन आयला. सजमोन येता ना तुमकां? हांवें देवा कडसून कांयच घेवंक ना. जे म्हजें रीण हांव देवार उतरतलो. म्हजें जिवीत आनी तांचें जिवीत कशें रावतलें सदांच वेगळे. दिनवास दिता हांव, कित्याक तर लोकांचे रीण फारीक जाले. म्हणजे थंय अशें घडोंक ना. म्हजे थंय सदांच आसलेले. हांवें सदांच दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर दियात. म्हणत दियात आनी तुमकांय देव दितलो. जायते लोक अशें ना करिना. तुमकां ती काणी खबर आसा? एका बापायचे 2 चेडे आसले. धाकट्यान सांगलें म्हजें इस्टेट म्हाका दी. हांव कितें करतलो? सगळें विकतलो. बापायन पूण म्हटलें हां घे तूं सगळें. शेवटाक ताणें सगळें विकलें. आनी ताची हालत कितें जाली? ताका कोणूच कांयच दिनासलो. कित्याक? कित्याक तर ताणें कोणाकूच कांय दिवंक नासलें. वाचुया लूक 15:20 उतर. आनी डुकरां खातात त्यो सांगो तोरी खावन आपलें पोट भरूंक ताका खुशी येतली. चितात तो कितें खाय आसलो? जी डुकरां खाय आसली ते. आनी ताका कोणूच कांय दिनासलो. चितात. भिकाऱ्याक पूण कोणें भीक दिता. ह्या मनशाची काणी कितें आसली? ताका कोणूच कांय दिनासलो. म्हणजे हेनी भीक पूण मागली आसतली, तरी पूण ताका कोणेच कांय दिवंक ना. कित्याक तर डुकराचे खाणें खावचे पयलीं हाणें भीक पूण मागली आसतली. दुसऱ्यान थंय मजत मागली आसतली. कित्याक तर हांगासर ताणें अशें ना केल्लें आसते. तर बायबल मध्ये अशें म्हटलें नसते की ताका कोणेच कांयच दिवंक ना. ताणें थोड्या लोकांक थंय कितें तरी मागोवचे प्रयत्न केलो आसतलो आनी ताका कोणेच कांय दिवंक ना. चितात कितली भिरांकूळ परिस्थिती आसतली. कित्याक? कित्याक तर ताणें केलीच कोणाक कांय दिवंक ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणत दियात, दियात. थोडे तर लोक कोणाक दितात? गायक दितात, कावळ्याक दितात, कुत्र्यांक दितात. हांव म्हणटा मनीस खंय आसा?
गाय, कुत्रे आणि मनीस कित्याक मनशाक खोट मारून धांवडायला. कुत्र्याक तकल्यार घेवन बरयता टेंग टेंग. मनशाचें कितें? मनशाक वाचोवपाचो कोण दुडू मागत आसा? आयज तुमी टीव्ही पळयल्यात तर कुत्र्याक वाचोवपाचो दुडू दियात, गायक वाचोवपाचो दुडू दियात. मनीस खंय आसा? मनशाची मजत कोण करतलो? कित्याक तर मनशाचे काळीज कितें जायत आसा कठीण. प्रेज द लॉर्ड म्हणत दियात आनी देव तुमकांय दितलो. पयलें कितें आसा? देवाचें हाजीरपण. दुसरें कितें आसा? सासनीक जिवीत. तिसरें कितें आसा? मन बऱ्या वस्तूचेर लायात. चौथें कितें आसा? अधिकार करचो अभ्यास. पांचवें कितें आसा? कितें आसा? काळजाचे परिपूर्णताय करचो अभ्यास. सवें कितें आसा? बरी संगत करचो अभ्यास. आनी सातवें कितें आसा? देवचो अभ्यास. प्रेज द लॉर्ड. तर उबारात आपले हात आनी दियात देवाक तीन वास. उलयात अन्य भाशेन. इंद्राला ब्रागांचेले, लिंद्राला ब्रागांचेले, लिंद्राला ब्रागांचले, मानतोला तकीदा. हालेलुया. म्हणत मोहिमा, मोहिमा. म्हणत म्हजी वेळ आसा व्हडली कामां करची आनी हांव आत्मीक कार्याचो अभ्यास करता. आनी हांवें तुमकां सांगलां फकत 7 दीस. कितले? जर तुमी ह्या 7 वस्तूंचो 7 दीस अभ्यास केल्यात, बरयात आनी तुमच्या मनार चीत दियात, सगळ्या वस्तूंचेर चीत दियात, 8व्या दिसा तुमी म्हणटल्यात वाव. तुम्ही म्हणटले वाव, इतल्या बेगीन जिवीत बदलू शकता? इतल्या बेगीन जिवीत बदलले. ह्या वस्तूंचा हांवें चड अभ्यास केला. प्रेज द लॉर्ड. म्हाका खबर आसा हाचे पासून म्हजें जिवीत फोर्सान वाडत आसा. कित्याक तर ह्यो वस म्हजे भितर वचून बसल्यात. काळोखान पूण हात खंय वयता? तोंडान. प्रेज द लॉर्ड. आतां तर हांवें 7 सांगल्यात, म्हजे ते 100 आसात. 7 सांगल्यात. फुडच्या संडेक थोडे अजून सांगोवचो प्रयत्न करतले आनी बाकी सोदात. बरोबर? हाचे परस व्हडलो संदेश दिवं शकना. आनी फुडच्या संडेक हांव आनीक 7-8 वस्त सांगतलो. पूण ह्या संडेक कितें करात? अभ्यास. म्हाका गवायक्यो आयकोच्यात. कितें? ह्या वस्तूंचो कितें करात? अभ्यास. आनी गवाय दियात. आनी पळयात जिवितान तुमचें जिवीत कशें बदलतलें. प्रेज द लॉर्ड. तर ही वेळ आसा भेटवणी दिवची, तायत दिवचो, पार्टनरशीप दिवचो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. प्रार्थना करता ह्या भेटी पासत. दिनवास दिता बाबा, ही भेटवणी दिवपासत बुध, दयाळ आनी सजवणी दिलय म्हूण. ही भेटवणी आमी मोगान तुज्या उतरा प्रमाणे तुजो सन्मान करूं पासत आसा. जशें आमी दिला हाचे वाडणारे पीक आमच्या त्या फोर्सान येत आसा जेजू क्रिस्ताच्या नांवान. आमच्या जिवितान बऱ्या वस्तूचे केदीच उणें पडना. ह्या भेटवणीचेर तुजो आशिर्वाद म्हणटा. वाड जावचो नेम उलयता राजाच्या आनी शुभवर्तमाच्या विस्तारा पासत. हय बापा, प्रार्थना करता तुज्या भुरग्यां पासत. जशें तांच्यांनी दिला आसा तांच्या जिवितान आशिर्वाद येवपासत देवदूतांका धाडलेले आसात जेजू क्रिस्ताच्या नांवान. दिनवास दिता, दिनवास, दिनवास, दिनवास. आनी हे प्रार्थना जेजू क्रिस्ताच्या नांवान करता. आमेन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही केदीच सोडवण स्वीकार करूंक नसलेली, जर तुम्ही तुमच्या काळजान क्रिस्ताक स्वीकार करूंक नसलेल्यात, जर तुम्ही केदीत क्रिस्ताच्या जिविताचो अनुभव घेवंक नसलेल्यात, जाचे विशयन हांव उलयत आसा, ही तुमची वेळ आसा. हे शब्द म्हणत हे मोगाळ बापा, हांव विश्वास धरता जेजू क्रिस्ता भितर देवाच्या पुता वयर. हांव विश्वास धरता तो म्हाका वाचोवपासत मेलो. हांव विश्वास धरता देवान ताका मेलेल्यांतलो पुनर्जिवीत केलो आनी तो आयज जिवो आसा. हांव म्हज्या तोंडान स्वीकार करता जेजू क्रिस्त म्हज्या जिविताचो स्वामी आसा आयज पासून. आनी ताणें म्हज्या भावार्था वरवीं हांव सासनीक जिवीत म्हज्या काळजांत स्वीकार करता. म्हज्या आत्म्या भितर दिनवास बापा, म्हजो आत्मो वाचयले म्हूण. आतां म्हजे थंय सासनीक जिवीत आसा. आतां हांव एक देवाचो पूत आसा. हांव नवो जल्मलेलो आसा.
तीन वास पापा. जर तुम्ही आताच हे प्रार्थना केला असाल, पास्टर क्रिस सांगता, कॉंग्रॅच्युलेशन, देवाच्या परिवारात तुमचे स्वागत असा. उभे राहू शकता. देवाक तीन वास देऊया. देवा बापाचो मोग, जेजू क्रिस्ताची दयाळ आहे आणि पवित्र आत्म्याचे भागीदारपण सदांच आमचे थंय रावतले. सोम्या जेजू क्रिस्ताच्या नांवान आमेन. खरेपण, भलाय आणि काकलूत सदांच म्हजे थंय रावतली आणि हांव सदां काल देवाच्या घरांत रावतलो. सोम्या जेजू क्रिस्ताच्या नांवान आमेन. और मैंने आपसे कहा था कि हमारा विशेष रीच आउट वर्ल्ड डे होगा. ये सुनिश्चित करो कि आप उसकी योजना बना रहे हैं. ये कुछ महीनों के बाद है, परंतु इतनी विशाल चीज की प्लानिंग करने के लिए लंबा समय लगता है. हम वास्तविकता संग्रह को लेकर जा रहे हैं पूरे विश्व में. वास्तविकता संग्रह को हर जगह, हर देश में, हर शहर में, हर गांव में, सारी बस्तियों में, ट्रेन्स में, बसेस में, स्कूलों में, हाईवेज पे और बाड़ों में हम परमेश्वर के वचन को हर एक के लिए उपलब्ध करना चाहते हैं और हम इन्हें दे रहे हैं उनकी भाषा में, वो भाषा जो वो अच्छे से समझते हैं. तो उसकी योजना बनाइए और उसका एक भाग बनिए. इसे समझिए, हम अरबों कॉपीज की बात कर रहे हैं पूरे विश्व में. तो बड़ी योजना बनाइए जितनी आप बना सकते हैं. यही मैं आपसे कहूंगा, इतना बड़ा करिए जितना आप बड़ा कर सकते हैं. कितनी कॉपीज आप स्पॉन्सर कर सकते हैं, कितनी कॉपीज ये आपके ऊपर है. आप चुनिए कितनी कॉपीज आप स्पॉन्सर करने वाले हैं. और ये सुनिश्चित है कि हम पूरे विश्व में अरबों कॉपीज ले जा रहे हैं. हम 10 अरब से ज्यादा कॉपीज को देख रहे हैं. हमारे पास बच्चों के लिए है, हमारे पास टीनेजर्स के लिए है, हमारे पास वयस्कों के लिए है और हमारे पास ब्रेल वर्जन्स में भी है. ये बहुत ही विशाल होने वाला है. इसमें से आधी कॉपीज हम प्रिंट करने वाले हैं और आधी कॉपीज डिजिटल फॉर्मेट्स में होगी. पर आप जानते हैं कि डिजिटल फॉर्मेट्स हमेशा इससे ज्यादा हो सकते हैं, तो वो ज्यादा मुश्किल नहीं है. पर वो प्रिंट कॉपी है जिसमें ज्यादा समय लगता है. यही कारण है कि हम अभी शुरुआत कर रहे हैं. सुनिश्चित करो कि आप प्रिंट कॉपी में निवेश कर रहे हैं. ये बहुत जरूरी है सुसमाचार प्रचार के लिए, बहुत जरूरी. तो चलिए इसे करते हैं, चलिए इसे करते हैं परमेश्वर के लिए. तो वो 4 महत्वपूर्ण एक्शंस है जो आप आज और हर रोज करते हैं उस महान और महिमामय दिन तक. पहला है, हर रोज प्रार्थना करिए. जुड़िए हमारे साथ 1 बिलियन मिनट्स प्रेयर मार्च में और यहाँ पर जुड़ने के लिए आप जा सकते हैं 1billionminutes. और हर रोज 15 मिनट प्रार्थना करिए. अपने हर मिनट को विश्व के देशों के लिए और आत्माओं के लिए जोड़ दीजिए. दूसरा, वास्तविकता संग्रह कॉपीज को सारी भाषाओं में और सारी कैटेगरीज में आप स्पॉन्सर करिए. स्पॉन्सर करिए भाषा को, स्ट्रीट डिस्ट्रीब्यूशन को और रीच आउट वर्ल्ड डे को. तीसरा है, जुड़ जाओ. रीच आउट वर्ल्ड डे की महान वर्कफोर्स का एक सक्रिय भाग बन जाइए. वास्तविकता संग्रह को डिस्ट्रीब्यूट करने के लिए एक मिशनरी बन जाइए और बहुत सारी सेवाओं में आज ही जुड़ जाइए. चौथा है, जोड़ो. जैसे आप जुड़े हैं, आप अपने मित्रों को, परिवारों को, सहकर्मियों को, संस्थानों को हमारे साथ पार्टनर बनने के लिए जोड़ देते हैं ताकि हम वास्तविकता को पूरे विश्व में ले जाए. ये है वास्तविकता संग्रह को पृथ्वी के छोर तक ले जाना. रीच आउट वर्ल्ड की और अधिक जानकारी के लिए आप हमें नीचे दिए गए नंबरों पे कॉल कर सकते हैं या विजिट करें www.reachoutworld.org.